नमस्कार. हिंदू धर्मातल्या स्त्रिया, वेगवेगळे वर्ण यांच्यात स्थान नेमकं काय आहे धर्माच्या मध्ये, त्यांच्याविषयी खरंच आकस आहे की काय हे आपण समजून घेतो. आणि मी मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा या विषयाला उद्धृत करतोय. स्थान काय होतं हे ठरताना श्रेष्ठतेच्या गुणांना, कोणत्या गुणांना श्रेष्ठ ठरवायचं हे मानलं जातं हे बघितलं पाहिजे. त्यामुळे आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे संपत्ती, नातेसंबंध, वय, कर्तृत्व आणि विद्या यांच्या या पॅरामीटर्सचा विचार केला होता. त्यातही श्रेष्ठतेचे हे बघितले होते, स्तर बघितले होते. आधी सगळ्यात मोठी गोष्ट संपत्ती. संपत्तीच्या पेक्षाही श्रेष्ठ काय? न्यायाने मिळवलेली संपत्ती. नुसती संपत्ती नाही, न्यायाने मिळवलेली संपत्ती. त्यापेक्षाही श्रेष्ठ काय समजावं तर नातेसंबंध. त्यापेक्षाही श्रेष्ठ काय समजावं तर वय. वयापेक्षाही श्रेष्ठ काय समजावं तर कर्तृत्व. आणि कर्तृत्वाच्या पेक्षाही जास्त काय असेल तर विद्या. आता निकष फायनल झालेत. निकष फायनल झाल्यानंतर आपल्याला पुढे जावं लागेल. एकदा विद्या आणि गुरु हे फायनल झाले म्हणजे ज्ञानी माणूस म्हणजे ज्ञान देणारा, विद्या देणारा, हा एकदा श्रेष्ठ असतो सगळ्यापेक्षा. संपत्ती, नाते, वय, कर्तृत्व या चारीच्या पेक्षाही श्रेष्ठ काय असेल तर विद्या. आणि या विद्येने श्रेष्ठत्व प्राप्त होतं. अर्थात ही विद्या ज्याच्याकडे आहे तो ज्याला देईल तो त्याचा गुरु. त्यामुळे त्याला श्रेष्ठ समजलं पाहिजे. अगदी स्पष्टपणे दुसऱ्या अध्यायातल्या 146 ते 149, 46, 47, 48, 49 या चारही श्लोकांना मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, नीट बघा. यात स्पष्टपणे काही गोष्टी नमूद करण्यात आल्या. काय म्हणतायत हे श्लोक? जन्म देणारा पिता आणि ज्ञान देणारा व्यक्ती या दोघांनाही पिताच समजावं. म्हणजे एक जन्म दिलाय तो बाप आणि ज्ञान देणारा तो एक बाप, दोन्ही बापच आहेत. उलट हिंदू धर्म असं मानतो, असं सांगतो की माता पिता कामभावनेने प्रेरित होऊन कामक्रीडा करतात आणि त्यातून बालकाचा जन्म होतो. पण ज्ञान देणारा व्यक्ती हा त्याला ज्ञानसूर्याच्या तेजाचा परिचय व्हावा म्हणून ज्ञान देत असतो. त्यामुळे माता पित्याच्या पेक्षाही श्रेष्ठ कोण तर ज्ञान देणारा व्यक्ती. पहिला जन्म माता पित्याच्या उदरी होतो तो पशुवत असतो. एक सुभाषित माहिती ना आपल्याला, आहार निद्रा भयमैथुनंच समान भेदत पशुभिद नराभ्याम. आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या समान गोष्टी आहेत पशुच्या आणि माणसांच्या मधल्या. मनुष्यत्व हा एक असा विशेष गुण आहे जो माणसाला पशुपासून वेगळा करतो. त्यामुळं विद्या ही अत्यंत महत्वाची आहे. विद्या प्राप्त केल्याने दुसरा जन्म मिळतो आणि हा दुसरा जन्म तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाणारा असतो. या दुसऱ्या जन्मासाठीचा शब्द आहे द्विज. ज्ञानी, ब्राह्मण, ब्रह्म जाणीतो ब्राह्मण. लक्षात, ज्याला हा ज्ञानाचा दुसरा जन्म मिळाला आहे तो द्विज. हा द्विज श्रेष्ठ असतो. तुम्ही म्हणाल मग ब्राह्मणांनाच ब्राह्मणी विद्या शिकवली जाते त्यामुळं तेच ज्ञानी, त्यामुळं बाकी अज्ञानी. असं नाही. म्हणून मी पहिल्यांदा पॅरामीटर्स सांगितले. आता श्रेष्ठ कोण, गुरु कसा श्रेष्ठ, पित्यापेक्षाही श्रेष्ठ कसा हे सांगतोय. आता जरा अजून पुढे पाऊल टाकूया. यातला 149वा श्लोक ना खूप महत्वाचा आहे. या श्लोकाच्या मध्ये
मनु आणि भृगु सांगतात की जो कालपरत्वे ज्ञान देतो तो श्रेष्ठ असतो. आणि या ज्ञानात कशाचा समावेश केलाय ते बघा. म्हणजे कसं आहे, मासोत्तम मासे, अश्विन मासे आता चालू आहे म्हणून आम्ही बसलोय, पूजा करतोय, हे ज्याला म्हणता येईल तेवढंच ज्ञान आहे का? त्याला ज्ञान म्हणायचं का? ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवा भद्रम पश्यमाक्षभिर्यत्रः, हे एवढंच ज्ञान आहे का? नाही ना. यालाच फक्त ज्ञान म्हणायचं का? ग्रंथात यालाच ज्ञान म्हटलंय? नाही, याला ज्ञान म्हटलेलं नाही आहे. मेख खरी कुठे आहे ना, की आम्हाला ज्ञान कशाला म्हटलंय तेच माहित नाही. प्रॉब्लेम काय झालाय, संस्कृत आम्ही वाचलं नाही, आम्हाला वाचता येत नाही. संस्कृतचं मराठीत देवनागरी भाषेत भाषांतर त्या काळात कुणी केलं नाही. जे काही कथाकार बुवा, कीर्तनकार बुवा किंवा पंडिती काव्यात जे आलं तेवढंच आलं, ते त्यांचं मनचं घालून आलं. पुढे या पुस्तकांना वाचलं इंग्रजांनी, त्याला लिहिलं इंग्रजीत. आमच्या शहाण्यांनी त्या 150 शहाण्यांनी लिहिलेलं वाचलं. हे अर्ध शहाणपण अजून घेत आणि तेवढं अर्धच घेतलं, एक सोडून दिलं. आणि असे अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या माणसांनी हिंदू धर्म वाईट आहे कसा सांगायला सुरुवात केली. आणि इथे खरी गडबड झाली. ज्ञान म्हणजे नेमकं काय? या 149व्या श्लोकात म्हटलंय, इहलोकीच्या कला विद्या या जो शिकविल तो गुरु तो श्रेष्ठ, त्याला सन्मान द्यावा. इहलोकीच्या कला, जो गायन शिकविल तो श्रेष्ठ, जो नृत्य शिकविल तो श्रेष्ठ, छोट्या मोठ्या कला शिकविल, विणकराची कला शिकविल तो श्रेष्ठ, चित्र काढायला शिकविल तो श्रेष्ठ, वस्त्रांना रंग लावायला शिकविल तो श्रेष्ठ, तो गुरु. कारण त्याच्याकडे एक विद्या आहे. आणि खासियत बघा या धर्माची, या धर्मात चित्र काढणाराही श्रेष्ठ असतो, चित्रपट काढणाराही श्रेष्ठ असतो. अहो, जिथे चित्र महर्षी असा शब्द वापरला जातो, गाण सम्राज्ञी असा शब्द वापरला जातो, जिथे देवाच्या दरबारात गंधर्व असतात आणि भाव गंधर्व हा शब्द आम्ही हृदयनाथ मंगेशकरांच्यासाठी वापरतो, आशा भोसलेंच्यासाठी आम्ही काय आदर ठेवतो, अनुराधा पौडवालांच्यासाठी आम्ही काय आदर ठेवतो, पद्मजा फेनानींच्यासाठी आम्ही काय आदर ठेवतो, बाबूजीसाठी आम्ही काय आदर ठेवतो, त्या आनंद शिंदेंच्यासाठी आम्ही काय आदर ठेवतो. ऐका सत्यनारायणाची कथा, एका अनुसूचित जातीच्या माणसांनी गायलेली सत्यनारायणाची कथा ब्राह्मणाच्या घरात पूजेच्या वेळेला वाजावी, यापेक्षा समरसता अजून कुठली हवी आहे? इहलोकीच्या विद्या आणि कला जो शिकविल ते इथे श्रेष्ठ ठरतो, तो श्रेष्ठ ठरतो. आणि त्याला जातीपातीचं बंधन येत नाही, त्याला गुरु म्हटलं जातं. अशा गुरुचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे, हे आमचा धर्म आम्हाला शिकवतो. इतरांच्या धर्माप्रमाणे कलेला आम्ही त्याज्य मानत नाहीत, चित्र काढण्याला त्याज्य मानत नाहीत, नृत्य करण्याला त्याज्य मानत नाहीत, संगीत गाण्याला त्याज्य मानत नाहीत. आमच्या संगीताच्या आधारावर, गीतांच्या आधारावर तर रावण शिवतांडव स्तोत्र गातो आणि महादेवाला प्रसन्न करून घेतो. रावण हे माझ्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. इथे ज्याच्याकडे विद्या आहे त्याला गुरु मानण्याची पद्धत आहे. म्हणून विश्वामित्र ब्रह्मर्षी ठरतात, म्हणून मातंग ऋषी सर्वश्रेष्ठ ठरतात, म्हणून व्यास सर्व वेद, महाभारत किंवा भागवत कथा लिहू शकतात.
आम्ही सन्मान देतो आमच्या ज्ञानी कर्तृत्ववान माणसाला. इथे कुठेच कोणालाच कमी लेखण्याचा हेतू नाही. त्याची क्रमवारी ठरलेली आहे. न्यायाने मिळवलेली संपत्ती, नातेसंबंध, वय, कर्तृत्व आणि विद्या. नमस्कार.